नमस्कार. इंग्लिश विथ मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण तिसरा धडा बघणार आहोत, लेसन 3. त्याच्यात आहे आपण इंग्लिश कॉन्सनंटचा उच्चार शिकणार आहोत. ओके. आधीच्या धड्यांमध्ये आपण इंग्लिश अल्फाबेट कसं बोलले जातात ते बघितलं. इंग्लिशमध्ये पण स्वर आणि व्यंजन असतात ते पण बघितलं आपण. आता फक्त व्यंजनांचा उच्चार कसा होतो ते आपण बघणार आहोत. ओके. तर A, E, I, O, U हे स्वर आहेत आणि बाकीचे जे काही आहे लेटर्स आहेत त्याला कॉन्सोनंट म्हटलं जातं. ओके. तर वाय चा पण कधी कधी उपयोग असे स्वर केला जातो इंग्लिशमध्ये. काही काही शब्दांमध्ये दुसरा स्वर नसतो. ओके. त्यामुळे आपण आधी पहिला वाय बघणार आहोत. तर इथे मी दोन शब्द दाखवले, शाय आणि स्काय. दोन्ही शब्दांमध्ये A, E, I, O, U नाही आहे. वायचाच उपयोग स्वर सारखा होतो आणि त्याचा उच्चार आय होतो, शाय, स्काय. आणि फक्त वाय असेल असे कॉन्सोनंट तर त्याचा उपयोग य होतो. तर वाय असे यो आपण बघितलंय. तर यो हे टाय आहे, तर वाय असे यो. आणि जर त्याचा उच्चार असा स्वरासारखा होत असेल तर आय, शाय किंवा स्काय. नंतर पहिल्यापासून जाऊया आपण अल्फाबेटच्या. ए हा स्वर आहे, त्याच्यात आपण बोलत नाही आहोत. दुसरं लेटर आहे ब, बी. बीचा उच्चार ब होतो. सी चा उच्चार क किंवा स जास्त प्रमाणात होतो. डी चा उच्चार ड होतो शब्दांमध्ये. ई अगेन स्वर आहे, नंतर बघू. एफ चा उच्चार फ होतो शब्दांमध्ये, त्याचा उच्चार फ होतो. जी ग पण होतो आणि ज पण होतो. तर काही काही उदाहरणं इथे अशी आहेत. सी एस इन कॅट, सी एस इन सिनेमा, ड एस इन डान्स, फ एस इन फॅन, जी एस इन गेट, ग गेट. आणि जिंजर मध्ये ज उच्चार आहेत, जिंजर. H-I-J-K. नेक्स्ट सेट आहे H-I-J-K. आता एच चा उच्चार इंग्लिश शब्दांमध्ये हो होतो आणि कधी कधी तो सायलेंट पण असतो. आय आपण नंतर बघू, स्वर आपण आता कव्हर नाही करत आहोत. जे चा ज, ज किंवा ह असा उच्चार होतो. तर स्पॅनिश वर्ड्स काही काही आहेत त्याच्यामुळे ज, जेचा उच्चार हो असा होतो. आणि नेक्स्ट लेटर आहे के. के जरा सिंपल आहे, क, क. तर काही शब्द आहेत. एच एस इन हॅट हे टोपी, एच एस इन आवर, आवर. पण इथे एच पूर्ण सायलेंट आहे. ओके. त्यामुळे त्याचा उच्चार नाही होत. आणि आपण नंतर बघणार आहोत की त्याला आर्टिकल लागतं, ते पण ॲन आवर लागतं, कारण डायरेक्ट ओ कन्सिडर केला जातो. ओके. जे ॲस इन जोक. आणि इथे सिटीचं नाव मुद्दामून मेन्शन केलं आहे. अमेरिकेत एक सिटी आहे, त्याचं नाव सॅन, JOSC असं स्पेलिंग आहे, पण उच्चार मात्र त्याचा सॅन होसे होतो. ओके. के ॲस इन की. HIJK. नंतरचा सेट आहे LMNOP. एल चा उच्चार ल होतो, एम चा उच्चार म, एन चा उच्चार न होतो. ओ हा स्वर आहे, त्याचे पण नंतर कन्सिडर करणार आहोत त्याचे उच्चार. पी चा उच्चार प होतो. एल एस इन लायन, एम एस इन मँगो, एन एस इन नो, पी एस इन पेट.
QRS, LMNOP, QRS. Q चा उच्चार क, R चा उच्चार र, S चा उच्चार स. Q as in queen, R as in run, S as in seat. नंतरचा सेट आहे TUV. ओके, टी चा उच्चार ट होतो, यू स्वर आहे, व्ही चा उच्चार व जास्त करून होतो. ओके, तर एक्झाम्पल आहेत टी, टॉय, व्हॅनिला, व्हेरी, व्हेरी. ओके, लास्ट सेट आहे डब्ल्यू, एक्स, वाय अँड झी. डब्ल्यू चा उच्चार जास्त करून व होतो, काही ह्याच्यामध्ये व होतो, मोस्टली आय फॉलो होत असेल तर व आहे. एक्स चा एक्स एस इट इज पण प्रोनाउन्सिएशन होतं. दुसरे उच्चार त्याचे झ आणि स पण आहेत कॉमन. वाय आपण पहिल्या स्लाइड मध्येच बघितलं सुरुवातीला, आणि झी चा उच्चार झ कॉमन आहे. तर उदाहरण आहे वेन, बॉट, विन, एक्सरे, झेरॉक्स, बॉक्स, झेब्रा, झू. तर हे झाले कॉन्सोनंटचे बेस उच्चार जे जास्त प्रचलित आहेत, जास्त उपयोगात होतात. काही काही अपवाद पण आहे. इंग्लिशमध्ये खूप अपवाद आहेत, प्रत्येक रूलला अपवाद आहे, पण हे बेस उच्चार आहे. ओके, तर धन्यवाद. थँक्यू.